नमस्कार, मी अंजली. आज आपण रव्याचे लाडू बघणार आहोत. अगदी परफेक्ट जमणारे असे रव्याचे लाडू आपण करणार आहोत. तर त्यासाठी आपण 3 वाट्या रवा घेतलेला आहे. ही जी वाटी आहे आपण नेहमी जेवतो त्याच्यापेक्षा थोडीशी मोठी आहे. तुम्ही कुठलीही वाटी घ्या, पण एकच प्रमाण शेवटपर्यंत ठेवायचं. या वाटीने मी 3 वाटी रवा घेतलेला आहे. जो अर्धा किलो रवा होता तो मोजून घेतला तर आपण 3 वाट्या होतो. 2 वाट्या साखर घेतलेले आहे, 1 वाटी तूप घेतलेले आहे आणि एक 10-15 वेलदोड्याची पावडर घेतलेली आहे. प्रमाण लक्षात ठेवायचं, 3, 2 आणि 1. त्यासाठी आपण गॅसवर एक कढई ठेवलेली आहे. जाड बुडाची कढई घ्यायची, गॅस लावून घ्यायचा. कढई थोडीशी गरम झाली की हे तूप घालून घ्यायचं. मग रवा घालायचा. तूप एकदम घातलं तरी चालतं, थोडं थोडं करत घातलं तरी चालेल. तुमच्या सोयीप्रमाणे कसंही तुम्ही घालू शकता. सुरुवातीला गॅस थोडा मोठा ठेवायचा, नंतर मध्यम लहान असं करत करत पूर्ण रवा भाजून घ्यायचा. रवा भाजायला लागून 15 मिनिट झालेले आहेत. घरभर खमंग असा सुवास सुटलेला आहे. रवा भाजलेला कसं ओळखायचं? रव्याचं आकारमान बदलतंय. ह्याचा रवा फुललेला असा खूप जास्त होतोय. आपण घातला तेव्हा एवढा दिसत नव्हता आणि असा सुट्टा सुट्टा पण होतो. आपण जे भाजतो ह्याला चिकटत नाही जास्त. किंवा तळातला जर रवा असा केला तर खालच्या बाजूला थोडासा हा लालसर इथे दिसतंय बघा. असं व्हायला लागलं की रवा भाजला असं समजायचं. गॅस बंद करायचा आणि हे आता मी एका ताटामध्ये काढून घेते. आता आपण पाक करून घेऊया. तीच कढई आहे रवा भाजलेली, तीच थोडी स्वच्छ करून घेतली. रवा ओतल्यानंतर थोडंसं टिश्यू पेपरने हलका रवा सगळा काढून घ्यायचा आणि त्या गॅस लावून घेतला आहे. त्याच कढईमध्ये हे 2 वाट्या साखर घालून घ्यायची आणि सेम वाटीनं 1 वाटी पाणी. आपल्याला 1 तारी पाक करायचा आहे. साखर पूर्ण विरघळली की लगेच हा पाक येतो. आपण पाणीसुद्धा जेमतेम घातले त्यामुळे खूप वेळ लागत नाही. साखर विरघळली की पाक आलेलाच आहे असं म्हटलं तरी चालेल. पाक स्वच्छ करण्यासाठी म्हणून 2 टेबलस्पून होईल एवढं आपण दूध घालायचं आहे त्याच्यात. साखरेत काहीतरी इम्प्युरिटीज असतात किंवा साखरेचा कलर कधी कधी कमी असतो, एकदम पांढरी शुभ्र नसते, तर लाडवाच्या कलरवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून आपण हे पाक स्वच्छ करण्यासाठी थोडंसं दूध घालायचं. उकळी आली की हा पाक किंवा तो फेस बाजूला आलेला असतो तो काढून टाकायचा. पाकाला उकळी आली की हे साईडला बरोबर असं येतं दूध घातलं की. हे आपण काढून टाकायचं. ह्याच्याबरोबर जो काळपटपणा असतो पाकाचा तो सगळा निघून जातो. हे बघा, जेवढं आपण दूध घातलं होतं तेवढं ते निघालं. आता पाक बघताना कसं करायचं? शेवटचा जो थेंब असतो त्याला तार यायला पाहिजे. अजून म्हणावी एवढी येत नाही. आता आपण पाक चेक करूया. ऑलमोस्ट झालेला आहे. हे बघा, शेवटचा थेंब असा लांबतो, दिसला? तार येते बघा. किंवा मग थोडंसं अगदी पटकन असं घ्यायचं आणि आपण 1 तारी म्हणतो ना, हे बघा, तार 1 तार येते. असं चेक करायचं. आता हा पाक झालेला आहे. गॅस बंद करायचा आणि रवा ओतून घ्यायचा. छान असं मिक्स करून घ्यायचं. वेलदोडा पावडर घालून घ्यायची. ड्रायफ्रूट तुम्हाला घालायचे असतील तर ते घालून घ्यायचे.
बेदाणे, काजू, बदाम, पिस्ता आपण घालू शकतो. आता हे थोडा वेळ असं झाकून ठेवायचं. थोडं कोमट झालं की लाडू बांधायला घ्यायचे. हेच ताट पाठीमागून स्वच्छ पुसून घेतलं आणि ह्याच्यावर झाकून द्यायचं. आता हे बऱ्यापैकी कोमट झालेलं आहे. आपण हे आता उघडून बघून ते सगळं आपण फोडून घ्यायचं. थोडं घट्ट जरी झालेलं असलं तरी पण लाडू बांधता येतील इतपत ते आहे बरोबर. आता हे सगळं मिक्स करून झालेलं आहे छान असं. आता आपण लाडू बांधायला घेऊया. पाकात घातलेलं असतं त्यामुळे ते असं घट्ट आपल्याला वाटतं. थोड्या वेळानं बघितलं की ते घट्ट होतं. फोडलं की व्यवस्थित पाहिजे तसं होते. आणि समजा मिश्रण जर पुढं गेलं, आपल्याला वाटलं की जास्त खळखळीत झाले, तर थोडंसं दुधाचा शिंतोडा द्यायचा. लाडू बांधताना आपण बेदाणे लावून लाडू बांधणार आहोत. तर ते बेदाणे असे एका कापडावर घ्यायचे आणि स्वच्छ पुसून घ्यायचे असे एकदम. त्याला देठ वगैरे असतील तर ते सुद्धा काढून घ्यायचे. असे देठ निघतात. हाताने कुठं गाठी वगैरे असतील तर त्या फोडून घ्यायच्या. गाठी झालेल्याच नाही आहेत. आपले मिश्रण एकदम व्यवस्थित झाले. आता आपण लाडू वळणार आहोत. तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही लाडू वळू शकता, छोटे मोठे. मस्त लाडू झालेले आहेत बघा. नाजूक छान असे लाडू झालेत. अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू बांधून घेऊया. या पद्धतीने जर लाडू तुम्ही करून बघितला तर कधीच तुमचे लाडू चुकणार नाहीत आणि पटकन होतात. घरातच असलेल्या साहित्यामध्ये सुद्धा पटकन होतात. आपल्याला कुठं जायचं असेल तरी छान असं आपल्या हाताने केलेलं, घरगुती केलेलं, घरातलं केलेलं विकतपेक्षा केव्हाही चांगलं. मस्त असे लाडू तयार. वजनाने बघितलं तर 1 किलो लाडू झालेले आहेत आणि नगावर 32 लाडू झालेले आहेत. अर्धा किलो रव्यामध्ये 32 लाडू झालेले आहेत. किती सुंदर झालेत. मऊसूद झालेले आहेत लाडू. तुम्ही हे करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा. माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.